टाकते पण तिला खळवळ राहते तिच्यामध्ये ती समाधान मानते नाही का मानते का नाही समाधान पण पाहुण्याला काही उपाशी ठेव कधीच नाही ठेवत नाही बरं असो खाल्ला तर खाऊ द्या येईल पण मी थोडासा आपला ठेवून राखलोय महान त्यागी बाबा जुगदेवीने ही दैवी शक्ती प्राप्त केली तुम्हा आम्हासाठी नाही कोणासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी दैवी शक्ती प्राप्त केली परंतु बाबांना विचार केला माझ्या कुटुंबातील दुःख दूर झाले परंतु ह्या जगामध्ये असे कितीतरी कुटुंब दुःखी आहेत यांचा काय म्हणून बाबांनी जे जे काही साधनाने ते साधनाने गावोगावी दौरा केला आणि दौरा करून मानवाला जागवला आणि मानव जागले या मार्गातून सेवक झाले कारण ही दैवी शक्ती आहे ही जागरूक शक्ती है जो जागेगा वो पाएगा तुम्ही जागले तर दैवी शक्ती पाहू शकता अन्यथा नाही बाबाचा दौरा 1992 आमच्या साकोलीला झाला होता आणि त्यावेळेस 5-6 घरचे आम्ही सेवक होतो कुटुंबातले जास्त नव्हते आणि काही नागपूर मंडळी आली आल्यानंतर बाबांनी बैठक घेतली आणि बाबा म्हणे या मार्गात बरेच लोक येतील बरेच कुटुंब येतील परंतु बोटावर मोजण्यासारखं राहतील म्हणे बाबा परिस्थिती तशीच आहे मार्ग सेवकाला कळला नाही जर सेवकाला कळला असता आज अशी परिस्थिती झाली नसती आज परिस्थिती अशी झाली नसती कारण काम झाला माझा ना काय कर तुझा काम झाला न भगवंताला विसरलं परंतु ही दैवी शक्ती आहे हे केव्हा करंट लावल ना आपल्या कुटुंबात काय होईल याची गॅरंटी नाही कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही कोणी गॅरंटी घेऊ शकत नाही बाबा म्हणे बरेच लोक येतील जसं उन्हाळ्यामध्ये आंब्याला बारा आता बाराने आंब्याला झाडाला चालू झाला आंब्याला बहार येईल म्हणे आणि त्या आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे लागतील म्हणे आपल्याला असं वाटेल का ह्या झाडाचे आंबे 2 ट्रॉली का 4 ट्रॉली निघते त्याची काही गॅरंटी नाही म्हणे परंतु वादळ वावा पाऊस पाणी आला म्हणे त्या झाडाच्या कच्च्या झेटीले जे आंबे राहतील म्हणे ते बदबद पडतील म्हणे मग गावातले लोक ते आंबे उचलून म्हणते कोणी सल्ला असेल कोणी फुटला असेल तर ते फेकून देतील न चांगला असेल तर घरी आणतील म्हणे पडलेले आंबे मग त्याचा आंबट फुला बनवतो नाही फुला बनवल्यानंतर त्याचा आंबट बनतील म्हणजे आंबट पाहिले का आंबट खाल्लं कधी आंब्याचा आंबट कसा राहते आंबट न गुळ सोडला तर मग सुरूच वाटते ना सुरूच तसा म्हणे बाबा आंब्याचा आंबट बनवला म्हणे आंबट असेल तर म्हणे कुंड्यामध्ये का डोंगीमध्ये नेऊन फेकतील म्हणे म्हणजे तो वाया गेला न जो पक्का ठेकीला तो आंबा आहे म्हणे त्याला घरी आणून त्याचा माठ टाकतील आणि त्याचा रस काढतील ना तो रस काढल्यानंतर म्हणतील म्हणे का खूप आंबा गोड आहे
आंबा गोड आहे अशी आजची परिस्थिती आहे. परंतु लोकांना कळला नाही. लोक दुःखी होते. आपण जेवढे बसलो, तुम्ही बसलो, मी आहो, तुम्ही, सगळे आपण दुःखी होतो. कोणी समाधानी जीवन जगणारा व्यक्ती किंवा सेवक या मार्गात जुळला नाही, किंवा श्रीमंत माणूस जुळला नाही. गोर गरीब सेवक जुळलाय, मध्यमवर्गीय लोक जुळले. परंतु बाबाच्या शिकवणीप्रमाणे वागले तो सुखी समाधानी झाला आणि श्रीमंतही झाले. आमचा वासुदेव भाऊ वाडी बसणे, लहानशी खोपडी होती त्याची, सायकल स्टोर्स होता. सायकल स्टोर्स होता करंजीच्या झाडाजवळ, साकोलीजवळ. मी त्याच्याजवळ सायकल दुरुस्त करायला नेलो त्या काळात. त्या काळात मी मार्गामधून तेही मार्ग. पण आज भगवंताची कृपा झाली, करोडो माणूस आहे. अशी ही भगवंताची कृपा आहे. जर आपण त्या कृपेला आपल्या जवळ ठेवलं तर आपला कोणी बालाबाग करू शकत नाही. त्यागमय जीवन जगणे, आता सगळ्यांनी सांगितलं त्यागमय जीवन जगणे आहे. परंतु त्यागमय जीवन जगायला कोणी तयार नाही. माणूस मोह माया अहंकार मध्ये बसला. धनाच्या मागे धावते, धनीच्या मागे जात नाही. धनीच्या मागे जात नाही. बाबांना सांगून ठेवलं, मला धन नाही पाहिजे म्हणे, धनी पाहिजे म्हणे. आपल्याला धनी पाहिजे, धन नको. धन हा नाशिवंत आहे, कधी राहील कधी जाईल याची काही गॅरंटी नाही. जर तुमचे मुलं बाळ चांगले निघाले तर धन टिकून राहील. मुलं बाळांनी चांगले निघाले तर धन राहील का? परंतु धनी आपल्या जवळ आहे. तो धनी आपल्या जवळ आहे, त्याला जपून ठेवणे आपलं कर्तव्य आहे. मग बाबांनी जे कशा का दिले? बाबांनी तत्व शब्द नियम आपल्याला दिलेले आहे. त्या तत्व शब्द नियमाप्रमाणे वागणे, तत्व शब्द नियमाने वागणे आहे. आपण एक तुम्हाला छोटासा अनुभव सांगतो. वेळ कमी झाली, बोलायचं परत असतं. बाबांनी सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हटलं, स्त्रियांनी मुलांना पती देवाला वाईट शब्दात बोलू नये. पहा, एक शेवटी 15 ते 20 वर्ष झाले, त्यागी झाली. नवरा बायकोचा पटला नाही, नवरा बायकोचा बाचाबाजी झाली. बाईला आला राग, बाईला आला राग. नवऱ्याला 2-4 लाथा मारूनच दिला. काय केलं? 2-4 लाथा मारूनच दिला. नवरा तुमचा गेला तिकडे बाजूला. बाईचा कसा असते, हे काली आहे बरा. काली धावतात तर झाला, ते कोणाच्या बापाची नाही आहे का नाही? नाहीतर मग ते लक्ष्मी आहे, घरची लक्ष्मी आहे. आता मारलं, हिला काही सांगितलं नाही, आपल्या जवळच गोष्ट ठेवलं तू राहिली ना. त्याच दिवसापासून तिच्या पायाला बावची झाली. का झाली? बावची झाली. आजही बावची आहे. 5-7 वर्ष झालं, पण ते कोणी सांगवलं तयार नाही. कशी काय? तुम्ही जर वागत नसले चांगले तर तुम्हाला दंड दिल्याशिवाय भगवंत सोडत नाही, हे निश्चित ठेवलं. कारण आहे. मग आता पोरालाही रागाला, इकडे पोराला रागाला, त्याने आपल्या आईला मारलं, त्याने आपल्या आईला मारलं. मारल्यानंतर तो शिकत होता पोरगा, ग्रॅज्युएट होता. तो काय म्हणते, बाचाबाची झाल्यावर मी म्हणे अशी तशी नोकरी करणार नाही, बँकेमध्ये नोकरी लागली.
मी अशी तशी नोकरी करत नाही म्हणे, मी आय एस अधिकारी IPS अधिकारी होईल म्हणे. नोकरी सोडून दिलं का म्हणे, मी IAS अधिकारी IAS अधिकारी होईल, नाही तर मी घरची खेती करीन म्हणे. घरची खेती करीन. भगवंतानं ऐकून घेतलं. भगवंतानं ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर आजही तो मुलगा शेती करत आहे. आणि त्याच्या डोक्याला पुरी उंदरी झाली. बिमारी, उंदरीची बिमारी पाहिले माणसाला मारणार उंदरी झाली. आणि उंदरी झाली ना आताही कसा काय. त्या दिवशी माझ्याकडे आले, आपली हकीकत सांगत नाही, मी जे हकीकत सांगितली ती. मला बापू तू शिकलेला आहेस, MA झालेला आहेस, कळला नाही तुला मार्ग, कारण तू शिकलेला जास्त आहेस. शिकलेला माणसं मोठं हुशार होते. आमचे गुरुजी लोक कसं कवायला लागते, गुरुजी लोक बहुत हुशार राहते. ते केव्हा तेव्हा रस्तील न केव्हा कोणाला काही कटम मारतील, काही सांगतात नाही का, काही सांगता येत नाही. कारण का ते हुशार राहतात गुरुजी लोक. शिकलेले लोक आम्ही कमी शिकलो, आम्ही कोणी हुशार होतो जास्त. पण बाबाने बुद्धी दिली, त्या बुद्धीचा वापर करणे फार महत्वाचा. तर तो मुलगा तसा जायला. सांगण्याचा अर्थ असा का मार्गात आलो आपण. मार्गात आल्यानंतर बाबांनी दिलेल्या नियमाचं, तत्वशब्द नियमाचं पालन करणे फार महत्वाचं आहे. परंतु मानव आहे, मानव हा बहुत हुशार चतुर प्राणी आहे. 2 पाया आणि उपाय मोठा. याला 2च पाय आहे. 4 पाय नसतं का नाही, तो का केवढा धावला असं तर माहित नाही, पण 2च पाय दिलाय. परंतु तो भलताच उपाय धंदा करून ठेवतो, भलतेच. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आपण आपला कुटुंब आहे, पती पत्नी हे 2 गाड्याचं चाक आहे. संसार रूपी गाड्याचं चाक आहे. संसार रूपी गाड्याचं चाक आहे. जर हे चाक चांगले चालले तर गाड्या चांगला चालले, नाही तर बैलबंडीवाला हाकलणारा मग गाडा जो चांगला चालवल तर ठीक आहे, नाही तर बंडीवर बसणारे माणसं भोवरी गिवरी मोडली तर उलटले शहर हे नाही. मग काय होईल याची काही गॅरंटी नाही. काय गॅरंटी आहे. दुधा मुलाची बंडी कोणलं खांता लचकला, मग का झाला म्हणते, मग ती बंडी उलटली म्हणते. परंतु मी खोटी चुकलो याची काही त्याच्या यांच्यामध्ये येत नाही. अशी ही आपल्या बाबाची शिकवणूक आहे. आणि मगाशी प्रश्न आमच्या रवी दादाने टाकलं, म्हणे मार्गदर्शक त्याला काही बंधन दिले का म्हणे. पहा, आपण याच्या अगोदर जे पदाधिकारी होते त्यांनी जे मार्गदर्शक बनवले ते कसे बनवले त्याला मालूम. कारण गावामध्ये विचार न करता 1-2 गावामध्ये बैठक न घेता मार्गदर्शक बनवून टाकले आणि मग त्यांना बॅग लागला की याच मार्गदर्शकाला तुम्हाला जावं लागलं. आता आमचे देवाजी भाऊ खवकर हे पुराणे माणूस आहे, नवीन मी मार्गदर्शक बनलो. भावलं का वाटलं, कालचा कोणत्या मला शिकवल का म्हणून, कालचा शिकवल का म्हणून. परंतु येरेचा बंधन आता आम्ही बंद केला. ते मार्गदर्शक जो आहे तो 9-10-12 किलोमीटरच्या आतमध्ये तो कार्य देऊ शकतो. असा आमच्या
मंडळाने किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. त्याचप्रमाणे हवनाची त्यागाच्या हवनाची चर्चा बैठक बंद केली. ते आपण चालू केलं. चर्चा बैठक बंद होती आजपर्यंत, ते सुद्धा चालू केलं. आणि बैठक म्हणजे कशी, त्यांना आपल्या गावातील सेवकाला बोलावा आणि कमी खर्चामध्ये त्यांना आपलं चर्चा बैठक आयोजित करावा. त्याचप्रमाणे हळदी कुंकवाचाही कार्यक्रम बंद झाला होता. आपला करम नव्हते मंडळामध्ये बंद झाला होता. आता आम्ही यावर्षी चालू केला. का कारण बाबाच्या काळापासून आता पुराण्या लोकांना माहित आहे, मी 90 मध्ये मार्गात आलो. बाबाच्या काळापासून हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता. तर काही लोकांनी पदाधिकाऱ्यांनी ते बंद केला. 2-4 वर्ष केलाच नाही. हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे स्त्रियांचा सौभाग्य आहे. स्त्रियांचा सौभाग्य आहे म्हणून तोही सुद्धा चालू केला. पूजागीचा कार्यक्रम चालू केला. म्हणजे नवीन पाडी तयार झाली, त्यांनी हे थोडं मोकळं केलं. आता गावोगावी असे कार्यक्रम होते. हाही गाव लेवलचा कार्यक्रम होता आणि मंजुरी मागितली. हाही या बोलीचा कार्यक्रम गाव लेवलवर होता, परंतु आजूबाजूच्या गावातले लोक बोलावून टाकलं. याही कार्यक्रमाला आम्ही मंजुरी देत आहोत. या कार्यक्रमाला मंजुरी देत होतो, परंतु याच्या अगोदरचे पदाधिकारी त्यांनी आम्हाला मंजुरी दिली नाही. मी साकोलीमध्ये कार्यक्रम घेतला होता, मला मंजुरी भेटली नाही. इतके पारला कार्यक्रम घेतला होता सेवक संमेलनाचा, त्यालाही मंजुरी दिली नाही. कारण तो आमचा माणूस नाही. तुमचा तो आमचा माणूस नाही. कोणाचा? पण मी बाबाचा सेवक आहो ना. तुम्हाला मी आमंत्रित करतो ना. तुम्हाला मी आमंत्रित करतो. मी मंजुरी मागतो बाकायदा. परंतु मानव कसा आहे, मगाशीच म्हटलो, मानव बहुत चतुर प्राणी आहे. बहुत चतुर. यामुळे गावागावामध्ये हे जे 2-2, 3-3 गट झालं, यामुळेच झालं. आणि आमच्यामधून जे फुटले लोक मंडळामधून, ते लोक का फुटले तर आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याच्या करणीमध्ये सुटले. परंतु आता आम्ही त्याही लोकांना जवळ घेऊन राहिलो. हिवाळी शाखेचे 1200 ते 1300 लोक कोंडा कोसरा ज्याच्या फोटो दिल्या होत्या, त्या फोटा चेंज केला आणि त्याला 49 लोकांना आपल्या मंडळाचे फोटो दिली. समजावून सांगितला की हा बाबा मंडळ हा बाबाने तयार केलेला आहे, कोणी तयार केला नाही. तू शेंड्याला धरलास ना, बुडाला सोडून दिला. शेंड्याला धरलं, बुडाला सोडून दिला. पण शेंड्या किंवा बुडल काही गॅरंटी नाही. काही गॅरंटी नाही. म्हणून बुडाला कवटाळून धरला तर वादळ वारा पाऊस वाणी आला तर आपण सोडू शकू नाही. वादळ वारा पाऊस वाणी आला तरी आपण जाऊ शकत नाही. नाही तर हवेच्या उडल्याशिवाय राहणार. ही दैवी शक्ती आहे. ह्या दैवी शक्ती समोर आपली काही चालू शकत नाही. आणि चर्चा बैठक आहे. चर्चा बैठक जाणे फार महत्वाचं आहे. परंतु आपण लोक जात नाही, आळस करतो. मी थकला, मी कामावर गेलो होतो, मला वेळ नाही भेटली. माणसाला मिसप होत असते. माणसाला मिस म्हणजे त्याला काय म्हणते मिस, आता मला मराठी मिसच म्हणते. बहाणा. आता इकडे आम्हाला आवाज आला, मला म्हणून सांगतो. बहाणा खूप राहते. अरे ज्यावेळेस तुम्ही मार्गात आले
त्यावेळेस म्हणले होते की माझा हा तर नाही, तो माझा तो आहे, माझा तमुक आहे, तो माझा घराचा काम आहे, तो माझ्या शेतीचा काम आहे. बाबा बाबा करत आले का माझ्या आजच्या आज कसं दुःख दूर होतील, आजच्या आज दुःख कसं दूर होतील, मी कसं सुखी समाधानी जीवन जगल. तुम्ही भगवंताची आपल्या घरी पहिल्या दिवशी ज्योत लावली, भगवंतानं तुमच्यावर कृपा केली आणि दुःख दूर झालं. दुःख दूर झालं. तुम्हाला एक चर्चापेटीचा अनुभव सांगतो थोडक्यात. वेळ झाली आहे कारण का मी वेळ बोलू घातली. मोगरा गाव आहे, मोगरा. ते आमच्या संचालक साहेबांना माहित आहे मोगरा गाव, कारण का त्यांचा मित्र त्या गावचा. मोगरा गाव आहे, तिथं नागपुरे म्हणून एक कुटुंब होता. नागपुरे गुरुजी, मग आणि गुरुजी म्हणलो का नाही. आमच्या संचालक साहेबांना थोडासा वाईट वाटला असतो, पण गुरुजी लोक हुशारच राहतात नाही का. तेव्हा तर पुराण शिकवतात का नाही तेव्हा. हो तर म्हणत तुम्ही हुशार आम्हीच केला, शिकवला आम्ही. तर रे बाबा कुठे कुठे जा, आम्ही तुझ्या मागे राहतो. त्या मोगऱ्या गावामध्ये एक नागपूर नावाचा गुरुजी होते, शिक्षक होते ना. त्या गुरुजीच्या मुलाला बाळा चर्चापटी का केला नाही म्हणून तुम्हाला सांगतो. जागा आपल्याला जागणी आहे, आपल्याला जागणी आहे. त्या मोगऱ्यामध्ये नागपुरे गुरुजी म्हणून राहत होते. त्याच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झालं. ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर गुरुजी महाराज पैसा भरपूर, त्यांनी डॉक्टरकडे गेले. पहिले वैद्यवाने गेला, वैद्यवाने भगत देवी सगळं करून टाकला. शेवटी मग डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने औषध केलं पण दुरुस्त झाला नाही. डॉक्टरने सांगितलं की याचा ऑपरेशन करावं लागेल, 3-4 लाखाचा खर्च आहे. किती लाखाचा? 3-4 लाखाचा खर्च आहे. गुरुजीने औषधी घेऊन मागितलं ना, तसाच घराला घेऊन आला मुलाला. गावात आल्यानंतर गुरुजी एका सेवकाला विचारते, का माझ्या मुलाला हा रोग झालाय, बिमार झालाय, डोक्याला त्रास आहे, हा तुमच्या मार्गामध्ये दुरुस्त होऊ शकते का? तुमच्या मार्गामध्ये दुरुस्त होऊ शकते का? तो सेवक काय म्हणते, गुरुजी म्हणे मी काही सांगू शकत नाही, आमचा मार्गदर्शक आहेत डॉक्टर गुरबेले मोगरा, ते तुम्हाला या मार्गाची माहिती देतील ना, काय सांगतील ते ऐकून घ्या. गुरुजी दुसऱ्या दिवशी गेला, पोरं भारत घेऊन गेला आणि हा भीती सांगितली ना. डॉक्टर गुरबेलेनं त्याला 7 दिवसाचे कार्य दिले. किती दिवसाचे? 7 दिवसाचे कार्य दिले. आणि 7 दिवसाचे कार्य दिल्यानंतर भगवंताची ज्योत लावली. पहिल्या दिवशी ज्योत लावली, 7 दिवस काहीच झाला नाही ना. 7व्या दिवशी मुलगा खाटेवर झोपला होता आणि सायंकाळची प्रार्थना झाली, त्यावेळेस खाटेवर मुलगा झोपून गेला. पहा, भगवंताची कृपा झाली ना. खाटेवर झोपला असताना त्याच्या कानातून बोटा एवढी अळी पडली. का पडली? बोटा एवढी अळी पडली. मुलगा दुरुस्त झाला. ऑपरेशन कोणा केलं? त्या भगवंतानं केलं ना. मुलगा दुरुस्त झाला, त्याला टन झाला. गुरुजीला खूप विश्वास आला का खरोखर हा मार्ग दैवी शक्तीचा मार्ग आहे. गुरुजी दर शनिवारी चर्चा पटायला जायचा, दर शनिवारी चर्चा पटायला जायचा. एकही बैठक चुकत नव्हती. पूर्ण घराला ताला लावून पोरं 12 घेऊन, पोरी घेऊन, बायको लेकरं घेऊन सब जाऊ. असा करता करता 12 महिने झाले ना. गुरुजीला मग आळस आला, विसरल्यानंतर मास्तरी बाई म्हणे चला चर्चापटीला जाऊ. गुरुजी म्हणे का जातेस तू?
येथे का विचारतात म्हणे? सकाळची विनंती सायकाळची प्रार्थना हे सगळं आम्हाला येतात म्हणे. येतात का नाही म्हणे? तू शिकलाय मी शिकलो पोरे शिकलाय हो म्हणे. मग काय जावत आहे म्हणे? असा करता तो चर्चा बोलले जाणं बंद केलं. बंद केल्यानंतर परत ते दुःख मुलावर आलं. ते दुःख मुलावर आले. मुलगा बिमार झाला. अजून डॉक्टर काही नेलं. 50,000-70,000 रुपये खर्च करून टाकलं पण दुरुस्त झाला नाही. का कारण? चुकल्या वर्मा फेरा पड. चुकला म्हणून दुखला. सांगतेच कोणाला? सांग त्या भगवंताला. त्या भगवंताला सांग. मग गुरुजीला वाटवला मार्गदर्शक. आणि मार्गदर्शक कर गेला. पुरा बाळाला घेऊन गेला. बाईला घेऊन गेला. मास्तरी बाईला गेला. मार्गदर्शक काय म्हणते? बापा गुरुजी बरेच दिवस झाले आले नाही ना तुम्ही? बरेच दिवस आले नाही. कुठे दिसला नाही. अजून का सांगू म्हणते? माझ्या मुलावर अशी बिमारी आली. तेच बिमारी आली. मास्तर बाई बसली होती ती उठली. अजून म्हणते डॉक्टर साहेब मी सांगतो म्हणते. यायला म्हणते चाल म्हणतो चर्चापटी गेलं तर हे म्हणतात म्हणे का जावाचा तिथे आम्हाला सगळंच येते. सकाळची विनंती येते सायकाळची प्रार्थना येते. गुरुजी म्हणे डॉक्टर साहेब म्हणे गुरुजी हे मास्टर बाई बोलते खरी बोलते का खोटी बोलते सांगा म्हणजे. गुरुजी म्हणे खरी बोलते. येतीस तर तुमची चूक आहे म्हणे. येतीस तुमची चूक आहे. डॉक्टर साहेबांनी त्याला 3 दिवसाचे कार्य दिले आणि 3 दिवसाच्या कार्यामध्ये मुलगा दुरुस्त झाला. आणि त्या गावामध्ये त्यावेळेस या 10 वर्षाची अगोदर त्या गावामध्ये तिमाही चर्चा करत होते. मोगऱ्याकडे दरवर्षी होते. तो त्या बैठकीचा मी अध्यक्ष होता तर त्याला बोलावं लावलं तर बोलू शकत नव्हता पोरगा ना. आप भीती सांगितली त्यांनी. अशी ही दैवी शक्ती आहे. म्हणून चर्चा बैठकीला जाणे फार महत्वाचं आहे. आपण हा मार्ग शेवकीने रोवून आहे. शेवकीने जर संगवारा दिवशी लवकर संपर्क करायचा ना फावलं म्हणाला चालू चर्चा बैठकीला. पण तुम्ही तसं करत नाही. का करू म्हणजे नवराच नाही ऐकत. विचारला कोण भाऊ कुठे गेला कधी म्हणजे ते ऐकतच नाही. म्हणून घरी एक म्हणजे झोपलं ना. तू आलो म्हणजे मी येते. असे बरेच उदाहरण आहे. म्हणून हा मार्ग शेवकी नवऱ्या स्त्रीवर अवलंबून आहे. स्त्री हे घरची लक्ष्मी असते. स्त्री घरची लक्ष्मी असते. तिला सगळं कारभार सांभाळावं लागतं. मीठ नसला पीठ नसला तर सगळं तिला पाहावं लागतं. हा भाऊ काही नाही राबून आला का बस दिलं जे काय देवाचं ते देऊन देते म्हणजे करत बस. पण फिकर तिला असते. हा संसार रूपी गाडा चालवण्यासाठी ह्या शेवकीन बाईलाच आपला उठापट करावा लागतो. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वसंहितेचा पालन करा आणि आपलं जीवन सुखी बनवा. मी बाबाने दिलेल्या तत्वसंहितेचा पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून माझे विचार इथंच थांबतो आणि नवीन वर्षाच्या सर्व सेवक बंधू